योगिया दुर्लभा तोम्या देखिला साधने योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधने योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधने योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधने योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधने योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधने योगिया पाहता मना न पुरे धनी पाहता मना न पुरे धनी देखिला माय देवांचा देव देखिला माय देवांचा पाहता
पुंडलिक वरदा हरे पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज गुरु जोग महाराज की जय। पुंडलिक वरदा योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी। पाहता पाहता मनान पुरे धनी। विठ्ठल विठ्ठल योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी। पाहता पाहता मनान पुरे धनी। देखिला देखिला माय देवांचा देवो। फिटला संदेहो निमाले तुझे पण। अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे। किंवा अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासे। बाप रखुमा देव रखून बांधली कैसे। किंवा रखुमा देवी वरी खून बांधली कैसे। देखिला देखिला माय देवांचा देवो। फिटला संदेहो निमाले तुझे पण। पांडुरंगा करो पांडुरंगा
ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो मजा लागलो निज चरणा हो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या निज चरण अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाची ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण उतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देवो फिटला संदेहो निमाले दुजे पण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी अखंड संजीव समाधीस्थ भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबरायांच्या संजीव समाधी उत्सवाच्या निमित्ताने प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या दरबारामध्ये पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तटाकावर सेवेला घेतलेला अभंग श्री ज्ञानोबरायांचाच गोड असा प्रसिद्ध सर्वांच्या पाठातील अभंग आहे। यामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांचा हा स्वानुभवात्मक अभंग असून भगवत दर्शनाची अलौकिक अनुभूती ज्ञानोबराय प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादित करतात। थोडा परिहार द्यायचा अथवा असा आज कार्तिक वद्य नवमी आहे आणि कार्तिक वद्य नवमी असल्यामुळं 2 एकादशी आलेल्या आहेत आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार अध्यापक गुरुवार्यांची या ठिकाणी काय असते सेवा असते। वास्तविक पाहता माझा नंबर नव्हता पण कसा आला काय माहिती। विठ्ठल विठ्ठल सर्वांना प्रिय असणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य नाना त्यांनी आज्ञा केली। ते म्हटले तुम्ही कीर्तन नाही का तर आम्ही ज्ञानोबा तुकाराम भजन करू म्हटले। म्हणजे आता त्यांनी सांगितले मी नको म्हणत होतो पण सगळ्यांचीच काय झाली सगळ्यांचाच आग्रह झाला। गुरुवर्य उल्हास महाराजांना म्हटलं पण त्यांनी नानांनाच पूज्य नानांनाच काय केलं प्रेरणा केली सर्वांनीच प्रेरणा केली। इथं सेवा करण्याचा अधिकार सद्गुरू जोग महाराज श्री लोकमान्य टिळक त्यांच्या चरित्रातलं उदाहरण सांगतात। सद्गुरू जोग महाराज लोकमान्य टिळक श्री सद्गुरू जोग महाराजांना म्हणायचे मामनुस्मर विद्येचे तुम्ही भजन करा तुमच्या भजनाच्या पुण्यावर आम्ही इंग्रजांना हरवू। विठ्ठल विठ्ठल जे संस्थेतील गुरुवर्य आहेत संस्थेचे गुरुवर्य म्हणजे हिमालयाचे तोडीचे महापुरुष आहेत। जसं परंपरा आली महाराजांची सद्गुरू जोग महाराजांची परंपरा आली त्या परंपरेला
योग्य असे, कारण प्रातस्मरणीय सद्गुरू गुरुवर्य आपले सर्वांचे गाथामूर्ती बाबा बोधेबाबा म्हणायचे, अरे या महापुरुषांची पुण्य इतकी आहे म्हणे, त्या पुण्यावरही संस्था चालते. आणि त्या पुण्यामुळेच हे सर्व विद्यमान गुरुवर्य आहेत, हे खूप मोठे महापुरुष आहेत. वास्तविक पाहता त्यांनी कीर्तन करायला पाहिजे. मामनुस्वर म्हणजे त्यांनी कीर्तन करावं आणि काही सेवा आम्हाला सांगावी. विठ्ठल विठ्ठल. पण आता काय नाईलाज आहे, तुका म्हणे रणी नाही पाहो परतो नाही. आता रणांगणामध्ये आलेलोच आहे आपण, सेवा करायचीच आहे. बरं झालं त्यात 7:40 विना माझ्याकडे आला, म्हटलं बरं झालं 10 मिनटं थोडे पुढे गेले. आणि आता राहिलेले 1-1.25 तास राहिलेले आहे, काय अडचण नाही. साधू संत गुरुवर्यांचं अंतकरण खूप मोठं आहे. संस्थेचे गुरुवर्य विद्यमान अध्यक्ष प्रातस्मरणीय पूज्य संदीपानजी महाराज, हे सर्व महापुरुष त्यांच्या आज्ञेच्या द्वारे ही सेवा आहे. सर्व गुरुवर्यांच्या पुढं सेवा आहे. इथं असणारा सर्व टाळकरी म्हणजे इतका नियमनिष्ठ आहे. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर जयाचे वक्तव्य आहे, गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचून शास्त्र हातीनं शिवे, असे असणारे हे सर्व महापुरुष आहेत. आणि ह्या महापुरुषांच्या पुढे असणारी सेवा साक्षात आपली सर्वांची गुरुवर्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म बाबा आहेतच. आणि भगवान विश्वनाथ स्वरूप असणारे गुरुवर्य पूज्य आपल्या सर्वांचे बाबा सर्व पुढे विराजमान आहेत. आणि जे आचाराचे मूळ पेठ, वेदाची उतारपेठ, तेसे द्विजरत्न चोखट पावण्या, असे असणारे ज्यांची आधारयुक्त भीती वाटते असे पूज्य गुरुवर्य श्री भास्कर महाराज हे सर्व महापुरुष आहेत. सर्वांना प्रिय असणारे गुरुवर्य श्री उल्हास महाराज आहेत. पूज्य गुरुवर्य श्री विद्वत्ता उपासना ज्यांच्या ठिकाणी आहे असे श्री आत्माराम महाराज आहेत. आता सर्वांचं मी काय वर्णन करणार. इथं जे आहेत सर्वच गुरुवर्य आहेत, सर्वच महापुरुष आहेत. सर्वांच्या चरणी भक्तिभावाने, सर्वांच्या चरणी तैसा ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्ही माने एवढा होईन मी. गुरुवर्य ज्यांच्या ठिकाणी विद्वत्ता आहे, शिक्षण आहे, ज्ञान आहे, ज्ञान असून भक्ती आहे, असे पूज्य माऊली महाराज आहेत. काय या महापुरुषांचं आपण वर्णन कराय. त्यांच्या चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने, महापुरुषांचं श्रवण करावं. आणि गुरुवर्य बाबांची, बोधेबाबांची जी परंपरा आहे, भजनाची उपासना आहे, ती उपासना चालवणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य आपल्या सर्वांचे प्रेममूर्ती असणारे परमेश्वर बाबा हे सर्व महापुरुष आहेत. या महापुरुषांच्या पुढं ही सेवा आहे. वास्तविक पाहता त्यांच्या पुढं आपण बोलू नये, काम करावं, सेवा करावी. पण साधू पुरुषांचा, संतांचा स्वभाव असतो, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा. किंवा आम्ही सांगत असतो संस्थेमध्ये कीर्तन करणंच ही सेवा नाही, तिथं बाथरूम धुणं ही सुद्धा सेवा आहे. विठ्ठल सेवेचा प्रकार सांगत असताना सेवेमध्ये पुष्कळ प्रकार अनुभवाला येतो. हा सगळा सेवेचा प्रकार आहे. आणि म्हणून सकाळची असणारी सेवा आहे, गुरुवर्यांची आज्ञा आहे. म्हणून वाचून पढेना वाचेना सेवाय जाणे स्वामीची, ऐसिया मज ग्रंथाची योग्यता, की असे काही अधिकार नाही, पण तुम्ही तशी तुमची अवधान आहे. जेणे रिजा तुम्ही आमच्यावर कृपा कराल तर तुम्हाला योग्य असं आमच्याकडून काय कळेल, वक्तृत्व होईल, भाषण होईल, असं ज्ञानोबर आहे. अशा प्रकारे श्री गुरु निवृत्तीनाथांपुढं प्रतिपादन करतात. तद्वत आपल्याला थोडंसं फार चिंतन करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या अनुग्रहाने, कृपेने जसे सद्गुरू जोग महाराज आपल्याकडून बोलवून घेतील तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवान श्री ज्ञानोबा असणारा दरबार आहे. ज्ञानोबा असणारा हा स्वानुभवात्मक अभंग आहे. ह्या अभंगाला महत्त्व असण्याचं कारण आहे, हा अभंग प्रसिद्ध आहे. प्रत्येक वारकरी प्रातःकाळी सकाळी भोपाळ्या प्रकरणातील अभंग म्हणत असताना पहिल्यांदा हा अभंग म्हणत असतो. अभंगाला एवढं महत्त्व का आलं, त्याचं कारण आहे, शब्दाचं कवच दूर करून त्याच्या अर्थाकडे आपण गेलो तर त्या आपल्याला अभंगाचं महत्त्व कळल्याशिवाय राहत नाही. शब्दाला महत्त्व असतं अर्थामुळे, अर्थाला महत्त्व असतं अनुभवामुळे, अनुभवाला महत्त्व असतं अनुभव ज्या विषयाचा आहे त्या विषयामुळे, तसेच अनुभव घेणं जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमुळे अनुभवाला महत्त्व येतं. विठ्ठल विठ्ठल. हा जो अनुभव आहे, हा अनुभव एखादा अज्ञानाचा नाही
किंवा सुरुवातीला अज्ञानी असून मग साधन करून अभ्यास करून जे ज्ञानी झालेत अशांचाही हा अनुभव नाही. हा अनुभव कुणाचा आहे? ज्यांना कधी अज्ञान शिवलेच नाही अशा उपजत महापुरुष श्रेष्ठ ज्ञानीपुरुषांचा अनुभव आहे. स्वतः महाराज सांगतात उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगदेव आले लोटांगणी सांगदेव अज्ञानी हे परमजानी आले लोटांगणी सांगदेव आले लोटांगणी सांगदेव. उपजताचे ज्ञानी ज्यांना कधी अज्ञान शिवलंच नाही अशा उपजत ज्ञानी महापुरुषांचा हा अनुभव आहे. ऐके ज्ञान चक्रवर्ती किंवा शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये सांगतात मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढा प्रकटे प्रकाश जायसा तैसी दशेची वाट न पाहता वैशीच्या गावन येता बाळपणी सर्वज्ञता वरी तयाते. हे 6व्या अध्यायातलं जे चिंतन आहे हे चिंतन ज्यांना तंतोतंत लागू पडतं असा हा ज्ञानोबा यांचा स्वानुभवात्मक अभंग आहे. इतरांच्या बद्दल बोलायचं झालं तर इतर जर हा अभंग बोलत असतील तर तो एखाद्या विशिष्ट साधन भूमिकेवरचा असेल असं आपण ठरवू किंवा भिन्न भिन्न भूमिकेवरचे उद्गार असतील असं आपण ठरवू. पण ज्ञानोबा बाबतीत बोलायचं झालं तर तिथं भिन्न भिन्न भूमिकाच नाही. ज्ञानोबा इथपासून इथेपर्यंत एकच भूमिका, ती भूमिका म्हणजे फक्त शुद्ध ज्ञानाची. आणि त्या शुद्ध ज्ञानाची भूमिका श्री ज्ञानोबा असल्यामुळं ती ज्ञानातील जे काही ज्ञानोबा बोल आहेत ते शुद्ध ज्ञानातूनच ज्ञानोबा सगळे जे बोल असतात ते सगळे बोल बाहेर पडत असतात. ज्ञानोबरायांनी आपला जो काही स्वानुभव आहे तो स्वानुभव या अभंगातून प्रकट केला. अभंगाचं चिंतन करताना योगिया दुर्लभ तोम्या देखील साजनी साजनी शब्द आलेला आहे. ज्ञानोबरांच्या कित्येक अभंगामध्ये हा शब्द आहे जागृती पुशी साजनी किंवा जाईनगे माये तया पंढरपुरा बाई आहे हा शब्द ज्ञानोबरांच्या वाङ्मयामध्ये आलेला आहे. वास्तविक पाहता ही साजनी बाई माये हा जो शब्द आहे स्त्रीच्या मुखातला शब्द आहे. ज्ञानोबा पुरुष होते, ज्ञानोबा पुरुष नव्हते, खरे पुरुष होते. एरवी विशेष जनोनी जन्मले शुकाधिक दादुले जसं ज्ञानोबा म्हणतात. असे असणारे खरे महापुरुष असताना सुद्धा ज्ञानोबरांच्या मुखामध्ये ही भाषा येते. त्याचं कारण आहे हे एक रूपक आहे. साजनी शब्दातून आपल्याला काय सुचवतं? हा एक रूपक आहे. जसं संत वाङ्मयामध्ये गवळणी विरहिणी सौर्य असं रूपक आहे. त्या रूपकाच्या द्वारे ज्ञानोबा आपल्या भगवत दर्शनाचा अलौकिक अनुभूती जगापुढं प्रकट करताय. आपण जर ज्ञानोबरांनी भगवत दर्शनाचा आनंद झाला, महापुरुषांच्या मुखातून परमात्मा स्वरूपाची मधुरता ऐकली, श्रवण झाले, श्रवण झाल्यामुळे त्या गोपिकाचं वर्णन करत असताना त्या गोपिका काय करतात? परमात्म्याचं रूपाचं दर्शन व्हावं म्हणून भैला ओलांडून रीता करी घट मिस पानियाची गोविंदाची चट. काहीतरी निमित्त करावं आणि निमित्त करून त्या परमात्म्याच्या रूप माधुर्याची गोडी काय करावी अनुभवावी. किंवा स्वतः काही ठिकाणी प्रतिकूल असतं, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंता. जे स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र आहेत ते स्वतः त्या परमात्म्याच्या रूपाची जी माधुरी आहे त्या अनुभूती काय करतात. तो परमात्मा कसा आहे? सौभाग्य सुंदर आहे, लावण्य सागर आहे असा असणारा परमात्मा त्या रूप माधुर्याचं अनुभव गोपिकांनी म्हणजे संतांनी घेतलं, गोपिकांनी घेतलं. आणि जे आता माणसाचा स्वभाव आहे, मनुष्याचा एक स्वभाव आहे, सुख असो व दुःख असो, सुख दुःख जगापुढं प्रकट करणं हा माणसाचा स्वभाव असतो. तसे त्या गोपिका जो भगवत दर्शनाचा अनुभव आला तो अनुभव जगापुढं किंवा एकमेकी जे आपले सखी आहेत त्या सखींना उद्देशून बोलतात. तुकोबऱ्यांचे एक गोड अभंग आहे. स्वयं सुखाचे झाले अनुभव सांगतील भाव अवघा कैसा नवलाव अवघा कैसा नवलाव सर्व साक्षी तेथे चित्तांत
जगाचा जीव सर्व साक्षी तेथे जगाचा जीव सर्व साक्षी तेथे जगाचा जीव सर्व साक्षी तेथे जगाचा जीव आपणाशी करीती नवाल 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 आपणाशी ते ज्या गोपिका आहेत आपली जी सहानुभूती आहे सखींना उद्देशून बोलतात स्वयं सुखाचे झाले अनुभव एक एकीपाशी सांगतील भाऊ किंवा एकांती एकल्या एकाच सुखाच्या अशा ज्या एका सुखाच्या असणाऱ्या त्या गोपिका आहेत आपली जी स्वानुभूती आहे परमात्मा सुखाची जी अनुभूती आहे त्या एकमेकीला सांगतात कारण हा श्याम सुंदर निलोत्पल गाभा श्याम सुंदर निलोत्पल गाभा सुंदर निलोत्पल श्याम सुंदर निलोत्पल श्याम सुंदर निलोत्पल गाभा श्याम सुंदर निलोत्पल गाभा श्याम सुंदर निलोत्पल गाभा श्याम सुंदर निलोत्पल गाभा स्वप्ने शोभा देखिली सखिये स्वप्ने शोभा देखिली श्याम सुंदर निलोत्पल गाभा श्याम सुंदर निलोत्पल गाभा स्वप्ने सखिये स्वप्ने शोभा देखिली श्याम सुंदर निलोत्पल श्याम सुंदर गोड प्रभा आहे ती सखी जी आहे गोपिका आहे आपल्या सखीला सांगते काय सांगायचं परमात्मा स्वप्नामध्ये आला आणि सुंदर श्याम सुंदर रूप त्या परमात्म्याचं आम्हाला स्वप्नामध्ये दर्शन झालं म्हणजे अंतकरणातला जो भाव असतो सुखाचा असो दुःखाचा असो मनुष्य काय करतो स्वभावाप्रमाणे जगामध्ये प्रकट करत असतो पण हा अनुभव सांगत असताना हा अनुभव सामान्यानं सांगण्यामध्ये काही स्वारस्य नाही इतरांना हा अनुभव सांगू नये अनुभव सांगण्यासाठी सजाती असला पाहिजे किंवा त्या सुखाचा अनुभव घेणारा किंवा त्या सुखाची अनुभूतीची इच्छा करणारा असा असणारा सजाती असला पाहिजे इतरांना अनुभव सांगून काय उपयोग आहे शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात त्या सुखाची सुख गोडी विषयी काय जाणते बापुडे सामान्य पुरुषाला ह्या अनुभवाची गोडी काही समजणार नाही मग जो अनुभव चाकतोय हा त्यालाच आपण सांगावं किंवा त्या अनुभवाची इच्छा करणार आहे त्याला हा अनुभव आपण सांगावा साजनी शब्द आहे मूळ शब्द आहे सज्जन म्हणजे असावा असं असावं नाही असावा मूळ शब्द सज्जन असावा त्याचा अपभ्रष्ट रूप साजनी झाला असावा म्हणजे हे अनुभव घेणारे ऐकणारे सज्जन आहेत साधू पुरुष आहेत विठ्ठल भक्तिशास्त्राचा आपण विचार केला तर भक्तिशास्त्रामध्ये परमपुरुष एक परमात्माच मानला जातो इतर जे आपण तुम्ही जरी त्यांना काय आपण जीव जो आहे जीव हा प्रकृती स्वरूप असल्यामुळं जीवाच्या ठिकाणी प्रकृती रूपत्व असल्यामुळं स्त्रीभाव दाखवला गेला भक्तिशास्त्रामध्ये परमात्माच हा एक परमपुरुष आहे याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते बंगालमध्ये एक थोर महापुरुष होते श्री रूप गोस्वामी आणि जीवस्वामी विठ्ठल विठ्ठल महापंडित भक्तिशास्त्र प्रवर्तक संत होते
त्यांनी भक्तिशास्त्रात सुंदर अशा ग्रंथाची रचना केली. भक्तिरसामृत सिंधू, उज्ज्वल नीलमणी, वैष्णव तोषणे, षट संदर्भ आदी या ग्रंथाची भक्तिशास्त्रामध्ये त्यांनी ग्रंथाची काय केली रचना केली. त्यामध्ये जीव गोस्वामी तर उत्तर कालामध्ये वृंदावनामध्ये एकांतामध्ये राहत, कुणाचाही कसलाही परिग्रह नाही, एका गुहेमध्ये राहत. त्यांचा असा त्यांनी नियम केला, उत्तर कालामध्ये स्त्रीचं दर्शन मुख दर्शनसुद्धा करायचं नाही असा त्यांनी नियम केला. अशा कालामध्ये भक्तश्रेष्ठ मीराबाई एकदा वृंदावनामध्ये आल्या. वृंदावनामध्ये आल्यानंतर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तीर्थक्षेत्राचं दर्शन करावं, तीर्थामध्ये स्नान करावं आणि मुख्य उद्देश असतो साधू पुरुषाचं काय करावं. साधू संत तेथे असते बा उदंड, त्या माझे आत्मज्ञानी जोकानं बोले वितंड. असे जे महापुरुष असतात त्यांचा अनुभव घ्यावा, स्वात्मसुखाचं आदान प्रदान करावा हा एक हेतू असतो. भक्त स्वर्या मीराबाईंनी सर्व महापुरुषांचं दर्शन केलं. लोकांना विचारलं आणखी कोणी संत आहेत का. लोकांनी सांगितलं एक खूप मोठे महापुरुष आहेत, संत आहेत, भक्तिशास्त्र प्रवर्तक आहेत, पण त्यांनी नियम केला आहे ते कुठल्याही स्त्रीला दर्शन देत नाहीत. मग भक्तश्रेष्ठ मीराबाई म्हणाल्या नक्कीच मला त्यांची काय दाखवा, गुहा दाखवा. भक्तश्रेष्ठ मीराबाई त्या गुहेजवळ आल्या आणि बाहेरून मी मीराबाई आपल्या भेटीला आलेले आहे असे मीराबाईंनी उद्गार काढले. उद्गार काढल्यानंतर आतून श्री जीव गोस्वामींनी सांगितलं मी स्त्रीचं मुख पाहत नाही, दरवाजा उघडला जाणार नाही. असं बोलल्यानंतर भक्तश्रेष्ठ मीराबाई आवेशाने बाहेरून ओरडल्या. म्हटले भक्त म्हणून घेणं शरम कशी वाटत नाही, स्वतःच पुरुष समजता, पुरुष पुरुषाची भक्ती कशी करेल. भक्तीमध्ये परम पुरुष फक्त एक परमात्माच आहे. स्त्री पुरुष हा फक्त मांस रक्तमय देहाभेदामुळेच भेद आहे. वास्तविक पाहता पुरुष जरी असला तर तो प्रकृती स्वरूप असल्यामुळं तो स्त्री रूपच आहे. जरी आपल्या दाढी मिशा असली तरी प्रकृती पुरुष स्वरूप असल्यामुळं आपण कोण आहोत, जीवच आहोत. 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृतीचे चिंतन करत असताना जीवभूता महाबाहो य एकदम धारयते जगत अपरियमित स्तन्याम प्रकृती विद्यमे पराम. जी पराप्रकृती आहे ही पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जीवदशा असल्यामुळे प्रकृतीरूप असल्यामुळं जरी आपण पुरुष असलो पण प्रकृती तंत्र प्रकृतीच्या अधीन असल्यामुळं आपण स्त्री भावच आहोत. विठ्ठल विठ्ठल तुमचा स्त्री पुरुष हा भेदच मावळला नाही. हेच का आज केलेलं आज पावतो उपासनेचं फल आहे. असं मीराबाई आवेशाने बोलल्यानंतर जे जीव गोस्वामी होते त्यांनी गुहेचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडून भक्तश्रेष्ठ मीराबाईंच्या चरणावर मस्तक ठेवलं, क्षमा मागितली. खरंच म्हणले भक्तीचं वर्म आज तुमच्या कृपेनं मला कळलं, नाहीतर मला वर्म कळत नव्हतं. मधुर भावामध्ये जो भक्तीचा उत्कर्ष होतो तो इतर कुठल्याही भावामध्ये होत नाही हे आज मला तुमच्या कृपेनंच कळलं. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करत असताना परमात्म्याने सांगितलं वशी कुर्वंती माम भक्त्या यथा यत स्त्रिय यत पती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबराने सुद्धा हाच दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिला आहे. तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये किंवा ज्ञानोबरा सांगतात तैसे ते माझे कलत्र हे जाणे. जे भक्तीची परिसीमा सांगत असताना भक्तीमध्ये हा भाव श्रेष्ठ सांगितला, कांत भाव सांगितला. देवर्षी नारदांनी 11 भाव सांगितले. गुण महात्म्याशक्ती, रूपाशक्ती, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती, दास्याशक्ती, कांताशक्ती, वात्सल्याशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती, तन्मयताशक्ती, परमविरहाशक्ती. त्यातला कांत भावाचं चिंतन करताना, मधुर भावाचं चिंतन करताना कांत शब्दाचा अर्थ, कांत भावाचा अर्थ सांगितला कम सुखम तस्य अंतः कांतः. म्हणजे सुखाची पराकाष्ठा ज्या माधुरी भक्तीमध्ये अनुभवाला येते त्याला कांतभाव म्हणा. आणि वारकरी संप्रदायातील सर्व संत महापुरुषांनी ह्या मधुर भावाचाच अंगीकार केला. विठ्ठल देवर्षी नारद मुनी सांगतात जर आपल्या भक्ती करायची असेल तर भक्ती कशी झाली पाहिजे. यथा व्रज गोपिकानाम. शांडिल्य महर्षी सांगतात अतएव तद भावात बल्लवी नाम. बल्लवी नाम म्हणजे गोपिका. जशा गोपिकांनी परमात्म्याची उपासना केली त्या जानवेद गर्भेच्या श्रुती रवे रूपे नव्हे मत प्राप्ती ते परतल्या मनोनी नेती माझी सुख संगतीनं पवेची. जाणीव नेणीव गेल्या निश्चेक माझे पावेजे निजात्म सुख. श्रुती जाणवणी हे निष्ठंक गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या. त्या जाणीव नेणीव गेल्यानंतर परमात्म्याच्या यथार्थ सुखाची अनुभूती भोगायला मिळते. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये चिंतन करत असताना भक्ती कशी करा तर त्या गोपिकासारखी करा. तुकाराम महाराजांनी खूप गोड चिंतन केलं. दंत धावनाचा मुका माझे हात, वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ हो, मन हे गोविंदी देह काम करे हो. त्या गोपिकांची अवस्था सांगत असताना भागवतामध्ये सांगितलं ता मन मनस्का मत प्राणा
मदर्थे त्यक्त देहिका मामेव दयितम प्रेष्ठम महात्मान मनसागत. ह्या श्लोकाचं भाषांतर तुकाराम महाराज सांगतात. ज्याचे कृष्णी तन मन झाले रत गृहपती सुत विसरल्या विषतया झाले धनमान जन वसविती वन एकांती त्या क्षणभरी होता वेगळा तयास होती का सावीस प्राण त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी देह काम करे चित्त त्यापे. त्याचे चिंतन कृष्ण कोटे गेला कृष्ण हा जेविला नाही कृष्ण कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी देखती त्या स्वप्नी कृष्ण रूप. विसरल्या आम्ही कोणी जातीच्या विसरल्या तहान भूक घरदार नाही हा विचार असो कोटे. त्यांनी आपलं मन आपलं प्राण देहाचे सर्व जे काही धर्म आहेत ते सर्व धर्म त्या गोपिकांनी काय केलं परमात्मा स्वरूपी पंचधंदानाठवे काही पंचधंदानाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी मुरलीचा नाद भरला हृदयी पती सुताचा विसर पडला पती सुताचा विसर पडला पती सुताचा विसर पडला याच्या मुरलीचा वेध लागला याच्या मुरलीचा वेध लागला याच्या मुरलीचा वेध लागला याच्या मुरलीचा वेध लागला. नंदनंदन नंदनंदन हो नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला प्रपंच धंदा नाठवे काही असा जो असणारा गोपी भाव आहे. ज्या गोपिकांनी जशी परमात्म्याची उपासना केली सेवा केली तो गोपी भाव संत महात्मे श्री ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज सर्व संत मांदेळी सर्वांनी त्या गोपी भावाचा अंगीकार केला. निवृत्ती प्रसादे मी गोळी येवो माझा भाव तो विठ्ठल निहाळी येवो किंवा महाराज सांगता म्हणून भाज झाले बाई येवो बापरकमा देवरू जन्मा वेगळे केले. असा गोपी भावाचा अंगीकार करून भगवान श्री ज्ञानोबराय प्रस्तुत अंगामध्ये भगवत दर्शनाची अलौकिक अनुभूती आपल्यापुढं प्रकट करतायत. वास्तविक आता सामान्यच अनुभवाचं चिंतन केलं तुमचा आमचा सामान्य जीवाचा जो अनुभव आहे तो भ्रमात्मक अनुभव आहे. त्यांचा अनुभव काय या विषया वाचून काय आणि सर्वता रम्य नाही आव्हाटलीय असता बुद्धी विषय सुखचे परमावधी हा जीवाचा अनुभव आहे. पण साधू पुरुषाचा संतांचा जो अनुभव आहे संतांचा अनुभव कसा असतो सफल असतो सुख पर्यवसायी असतो त्यामध्ये जगाचं कल्याण असतं. म्हणून श्री ज्ञानोबराय आपल्या भगवत दर्शनाची दिव्य अनुभूती सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो ज्ञान केला साधने तो ज्ञान केला साधने योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो ज्ञान केला साधने तो ज्ञान केला
योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मनानं पुरे धनी. ज्ञानोबारे आपली भगवत दर्शनाची अनुभूती सांगताना सांगतात योग्यांना दुर्लभ असणारा जो परमात्मा आहे, सगुण श्याम सुंदर जो भगवान आहे, श्री पांडुरंग परमात्मा आहे, त्या श्री पंढरीरायाचं आम्हाला दर्शन झालं. आता योग्यांना दुर्लभ आहे म्हणजे इतरांना सुलभ आहे का असा अर्थ नाही. योग्यांना जर दुर्लभ असं तर इतरांना सुलभ होईल का हो? नाही. भगवान परमात्मा सांगतात नमे वेदू सुरगनाप प्रभवम न महर्षया येत वेदमुखे जाहले मन पवन पांगुळले रातेवी न मावळले रविशशी. ज्ञानोबा सांगतात इथं वेद मुका झाला, मन प्राण पांगुळे गेले, रात्रीशिवाय चंद्र सूर्य मावळे गेले. माऊली सांगतात उद्रीचा गर्भ जैसा नेने मायेची वैसा देवाशी मी तैसा चोजवे ना. जसा पोटातला गर्भ आपल्या मातोश्रींचं वय जाणू शकत नाही किंवा ज्ञानोबा वर्णन करतात जी काही समुद्रातले जे मासे असतात त्यांना समुद्राचं मध्ये किती पाणी आहे हे जाणू शकत नाही किंवा मशका नोलांडावे गगन तैसे महर्षीचे ज्ञान नेनतीच माते. ज्ञानोबा सांगतात जसा चिलट आकाशाचं उल्लंघन करू शकत नाही. माऊली ह्या श्लोकावर सांगत असताना गोड सांगतात उतरले उदक पर्वत वळगे. माऊली सांगतात वाढते झाड मुळी लागे. जर खाली आलेलं पाणी डोंगराच्या परत वर जाईल किंवा उंच वाढलेलं झाड परत खाली येईल तर जे काही देव ऋषी मुनी मला जाणतील असं परमात्मा बोलतात. म्हणजे परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. मी कवन के तुला कवनाचा काही झाला निवृत्ती करिता बोला योगे गेली. माऊली वर्णन करतात गाभे वनू वटू घेऊ सवे. जर त्या बीजामध्ये पूर्ण वटाचं दर्शन होत असेल किंवा लाटेमध्ये समुद्राचं दर्शन होत असेल किंवा परमाणूमध्ये सर्व भूगोलाचं पृथ्वीचं जर आपल्याला सापडत असेल तर आपल्याला काय होईल? आपल्याला परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होईल. परमात्म्याचं यथार्थ ज्ञान यथार्थ दर्शन होऊ शकत नाही. तुकाराम महाराज सुद्धा ते सांगतात सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय न सरती अमृते सागर भरवती गंगा मनवेल उगार आहे काळा भूत भविष्य कळो येईल वर्तमान करवती प्रसन्न रिद्धी सिद्धी ठाण मान कळो येती योग मुद्रा निववेल वारा ब्रह्मांडासी तुका म्हणे मोक्ष आहे ऐलीकडे येरते बापुडे काय तेथे. सोन्याचे पर्वत करता येईल तुकाराम महाराज म्हणतात. आता करता येणं शक्य नाही पण करता येईल. अवघे रानोरान कल्पतरू गुरुवर शांतीप्रभू मारुतीबाबा सांगतात महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबी कल्पतरू करता येतील घडेल असं. परी या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय न सरती. सगळ्या नद्या अमृताने भरता येतील आत्मा ब्रह्मांडात नेता येईल मोक्ष प्राप्त होईल पण परमात्म्याचं दर्शन होणार नाही. ह्यांनाच दर्शन होणार नाही असं नाही. जे संसाराला उल्लंघन करून पैजेने ह्या परमार्थामध्ये ज्याने उडी टाकली असं योग ज्ञानाचे अवलंबन करणारे त्यांनाही परमात्मा वस्तू दुर्लभ आहे. पै भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. त्यांनाही परमात्मा वस्तूचं यथार्थ ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. तुकाराम महाराज सांगतात नये क्षणभरी योगियांचे ध्यानी किंवा योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी. तुकाराम महाराज सांगतात तुका मने चोरी योगी आहे सवे करे योगी आहे सवे करे चोरी करी योगी आहे सवे करे तुका मने चोरी योगी आहे योग्याला हे
परमात्मा दर्शन आहे किंवा योगियांची ही मानसे उमरडोनी जाय ज्ञानोबराय वर्णन करतात. योग्याला हे परमात्मा दर्शन होत नाही. असे जे पद दुर्लभ आणि अगाध जे जेथं थडीची वेद चुबकडीत ठेले ज्ञानोबराय म्हणतात ते प्राप्त होण्यासाठी दुर्लभ आहे, जाणण्यासाठी अगाध आहे, ज्याच्या प्राप्तीसाठी वेद अलीकडच्या काठावरच गटांगळ्या खातोय असं जे असणारं परमात्मा वस्तू आहे, परमात्मा पद आहे, त्याचं दर्शन होणं दुर्लभ आहे. पण ज्ञानोबराय सांगतात तोम्या देखिला साजनी. पण तो परमात्म्याचं रूप माधुरी अशी आहे, पाहता पाहता मना न पुरे धनी. परमात्मा इतका सौभाग्य सुंदर लावणी आगर सुखसागर आहे, त्याला कितीही पाहिलं ते परत परत पाहावंच वाटतं. लावण्याचं सौंदर्याचं खऱ्या रमणीयतेचं लक्षण सांगत असताना प्रतिक्षणम यन नवतम विधत्ते तदेव रूपम रमणीयताया असं म्हटलंय. प्रत्येक वेळा ते रूप जेव्हा प्रत्येकाला नवीन नवीन वाटतं समजावं एक खरं सौंदर्य आहे. आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो, वारीला जातो, वारीला गेल्यानंतर वारकरी पांडुरंगाचं दर्शन करतात. दर्शन केल्यानंतर वारकरी तिथून काही जातच नसतात, पण ते पोलीस असतात म्हणून जावं लागतं. मग ते गेल्यानंतर वारकरी परत डबल बारीत घुसतात, चुकून घुसतात. बरं परत गरुड खांबापाशी आले टाचा वर करून देवाला पाहतात. जोपर्यंत पोलीस गाभाऱ्यातून बाहेर ढकलत नाही तोपर्यंत वारकरी जागेवरच असतात. का? पाहता पाहता मना न पुरे धनी. परमात्म्याला किती पहा, जी काही तृप्ती आहे ती तृप्ती होत नाही. पर्यंती सदा तेची परी भोगी नवी नवी रुची. ऐक नाही तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे. ज्ञानोबरांच्या 18व्या अध्यायातल्या खूप गोड ओव्या आहेत. अनन्य प्रीतीचा प्रकार सांगताना माऊली सांगतात वत्स धालयाय वरी धेनू न वसावी दुरी. अनन्य प्रीतीची परी ऐशीच आहे, त्याने काजेविनही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता चाड दुनावे पर्यंत ठाई. झालेलं आहे, वत्स तृप्त झालंय, पण धेनू दूर जावे वाटते का? वाटत नाही. काय काम नसताना बोलावं, परत पाहावं, परत परत पाहावं, हे अनन्य प्रीतीचं लक्षण ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. म्हणजे परमात्म्याचं रूप मधुरताच अशी आहे, किती जरी परमात्म्याला पाहिलं तरी परत परत त्या परमात्म्यालाच पाहावं वाटतं. सुंदर स्वरूपाचं चिंतन, कारण त्याचं कारण आहे परमात्मा हा लावण्य मनोहर आहे, सुंदर आहे. सुंदर शब्दाचा अर्थ करत असताना सुष्ठू उन्नती आर्ध, जे म्हणजे जो चित्ताला आर्ध करतो, चित्ताला जो आकर्षक करतो त्याला सुंदर म्हणा. ज्ञानोबराय सांगतात तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सदा भक्तानुग्रह तया मुग्धा रूपा ते धरिसी. कैसे चहूभुजांचे सावळे पाहता ओल्हावते मन डोळे खेव देवजे तरे आकडे दोहीची बाहे. ज्ञानोबराय वर्णन करतात ते मन आणि डोळ्याला आकर्षित करतं परमात्म्याचं रूप. परत परत पहा वाटतं. 4 भुजांचं जे सावळं रूप आहे, किरीटिनम गदिनम चक्र असतं, ते परत परत पाहावं वाटतं. भक्तश्रेष्ठ मीराबाईंच्या जवळ परमात्मा आले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. भगवान परमात्म्याने सोंगाट्या खेळल्या, भगवती मीराबाईंनी नृत्य केलं, भजन केलं, पद गाऊन दाखवले. आता भगवान म्हणतात मीराबाई जातो, मी जातो म्हटल्यानंतर मीराबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मीराबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर भगवान म्हणतात मीराबाई का पाणी आलं? तेव्हा मीराबाई म्हणतात तनक कंकर के परे नैन होत बेचन मेरा अब कैसी करे भरे श्याम से नैन. विठ्ठल विठ्ठल. काय करायचं म्हणे, जे काही नैन होतं बेचैन, परमात्म्याला पाहिलं पण परत परत त्या रूपाला पाहावं वाटतं. सौंदर्याचं परिसीमा सांगत असताना ज्ञानोबराय सांगतं सुंदरता म्हणजे काय? अंगाच्याने सुंदरपणे लेणे असे अंगाचे होय लेणे, त्यात अलंकारिले कवन कणे हे निर्वचन माऊली सांगतात. खरी सुंदरता ती आहे, खरी सुंदरता म्हणजे अलंकारामुळं शोभवंत नसतो, ज्याच्यामुळं अलंकाराला शोभा आहे. मस्तकी मुकुटाती ठेविले की मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लादले अंगाचे जा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात रडे अलंकार दैन्याची एकांती. असं कधी कधी घडतं, पण खरं सौंदर्य ते आहे की त्या शरीरामुळंच अलंकाराला दागिन्याला शोभा प्राप्त व्हावी. परमात्मा मंडनम मंडनानाम आहे, समचरण सरोजम सांद्र निलांबुदाबम जगननिहित पानम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामी. परमात्मा हा अलंकाराला अलंकार आहे. परमात्मा इतका सुंदर आहे. पहा, सनकादिक मुनी अक्षर ब्रह्मामध्ये सतत निमग्न असतात, ते कधी देहावर येतच नाहीत. त्यांना काय झालं, एकदा श्यामसुंदर परमात्म्याच्या रूपाचे चरणावरचं जे काय सुगंध आहे, चरणावर जे तुळशीपत्र आहे त्या तुळशीपत्रावरचा जो सुगंध आहे, चरणाचा जो मकरंद आहे, तो मकरंद अक्षर ब्रह्मामध्ये निमग्न असणारे सनकादिक त्यांच्या नासिकारंध्रातून अंतकरणामध्ये प्रविष्ट झाला. परिणाम सतत अक्षर ब्रह्मामध्ये निमग्न असणारे सनकादिक त्यांचंही मन विचलित झालं. विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये जे काही गर्गाचार्य होते परमात्म्याचं नामकरण करायला आले.
यशोदा मैयाच्या मांडीवर परमात्मा बसलेले होते. गोड सुंदर रूप होतं, सावळे सुंदर रूप महाराज सांगतात, गोड रूप होतं. आणि असं रूप पाहिलं गर्गाचार्य मुनीने पाहिलं. कस्तुरीचा टिळा आहे घवघवीत उठी अंगी बावन चंदनाची, लल्लाटी कस्तुरीचा कास पितांबराची. सुंदर अशा प्रकारे घवघवीत टिळा आहे, परमात्म्याचं बाळ रूप आहे. ती छबी परमात्म्याची गर्गाचार्य मुनीने पाहिली. गर्गाचार्य म्हणतात, अहो काय आश्चर्य आहे म्हणे, ह्या बाळाचं मी नाव ठेवायला आलो, पण ह्या बाळाने माझंच नाव घालून टाकलं. विठ्ठल विठ्ठल हंतास्य नामकरणाय समागतो मा लोपितम पुनः अनेन ममेव नाम. गर्गसंहितेमध्ये म्हटलंय, मी परमात्म्याचं नामकरण करायला आलो, पण त्या परमात्म्याने काय केलं, माझंच जे नाव आहे माझंच नाव घालून टाकलं. परमात्म्याची रूप माधुरीच असे, परमात्म्याचं सौंदर्यच असे, किती पाहिलं परमात्म्याला तरी परमात्म्याला पाहावंच वाटतं. परमात्म्याचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचं चिंतन करताना जे ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मविद वर्यान आहेत, जनकासारखे विदेह कैवल्याला प्राप्त झालेले महापुरुष आहेत, पण त्यांच्यासुद्धा चित्ताला परमात्म्याचं जे रूप आहे ते शोभ निर्माण करतं. पाहिले या वेध लावी, पाहिले या वेध लावी, पाहिले या पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, समपाय करकटी, समपाय करकटी, पाहिल्या वेद लावे बैसे जीवी जडोनी. जनकासारखे विदेह कैवल्य भावाला प्राप्त झालेले महापुरुष संत तुळशीदासजी महाराज म्हणतात, सहज विरा रूप मन मोरा थकेत होत जिमी चंद चकोरा. काय म्हणे सांगायचं बघा, त्या परमात्म्याची छबी पाहिली. महापुरुषांना संसारातली कोणती वस्तू आकृष्ट करत नाही. संसारातली कोणती वस्तू आकृष्ट न करणाऱ्या महापुरुषाच्या चित्ताला परमात्म्याची छबी आकृष्ट करते. म्हटले आम्ही आता ब्रह्मसुखाचा सुद्धा त्याग करतोय. परमात्म्याचं रूपच असं आहे. त्या परमात्म्या रूपाला पाहिल्यानंतर मिथिला नगरीतला प्रसंग आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र भगवती सीता मातेचा विवाह होता. त्या विवाहाचं ते परमात्म्याचं रूप आहे. ते रूप पाहिलं. हरि हित सहित राम जब जोहे रमा सहित रमापती मोहे. म्हणजे वैकुंठामध्ये साक्षात भगवान विष्णू त्या रामरायाच्या रूपाला पाहून भुलले. विठ्ठल विठ्ठल असं असताना जे परमात्म्याचं रूप आहे ते अत्यंत गोड रूप आहे. परमात्म्याचं सौंदर्य हे अप्राकृत सौंदर्य आहे. सामान्यचं सौंदर्य प्राकृत सौंदर्य असतं. प्राकृत सौंदर्य हे विषमलिंगीनं आकृष्ट करतं, पण परमात्म्याचं सौंदर्य समलिंगीनंही आकृष्ट करतं. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. भगवान परमात्म्याच्या चरण कमलाने काय झाले, शिळेची काय झाली, बाई झाली. मग ते ऋषीमुनी होते. त्या ऋषीमुनींनाही वाटलं आपल्याला म्हातारपणामध्ये एक स्त्री असावी, म्हणून ते सर्वांनी दगड घेतला आणि दगड घेऊन ते कुठं आले, भगवान रामरायाकडे आले. रामरायाकडे आल्यानंतर परमात्म्याची छबी पाहिलं आले पाणी ते स्त्री मागायला आले होते, पण परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर ते परमात्म्याला म्हणतात, परमात्मा तुम्ही आम्हाला तुमच्या स्त्रिया करून घ्या. पुरा महर्षे सर्वे दंडकारण्य वासिनः दृष्ट्वा रामम हरिम तत्र भोक्तुम ऐच्छन सुविग्रहम. त्यांच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की परमात्म्याचं रूप आम्हाला भोगायला मिळावं. मग ते सर्व स्त्रीत्व आपण हा समुद्भूताश्य गोकुले. मग त्यांना काय परमात्म्याने सांगितलं, ह्या अवतारामध्ये मी एक वचनी आहे, एक बाणी आहे, एक पत्नी आहे. पुढच्या अवतारामध्ये मात्र तुमचं काय करू, मनोरथ पूर्ण करू. म्हणजे परमात्म्याचं रूप समलिंगींनाही आकृष्ट करतं. परमात्म्याचं रूप सजातीयाला आकृष्ट करतं असं नाही, विजातीयालाही आकृष्ट करतं. सौंदर्याचं चिंतन करताना सजातीयानंच रूप आकृष्ट करत असतं. माणसाचं माणसांना, पशुचं पशूंना, पक्षाचे पक्ष्यांना. पण परमात्म्याचं रूप असं आहे, विजातीय जरी असला तरी परमात्म्याचं रूप आकृष्ट करतं. रामायणातला गोड प्रसंग आहे. रावणाला मारल्यानंतर भगवती सीता मातेला बिभीषणजी घेऊन येत असताना पालखीमध्ये भगवती सीता माता होत्या. सर्व वानर म्हणतात ज्यासाठी एवढा आटापिटा केला ते आईसाहेब कशात तरी पाहावं म्हटले. आणि मग त्या सर्व वानर जे होते त्या पालखीजवळ जातात, तो पडदा जो असतो दूर करतात, आईसाहेबाचं दर्शन करतात. दर्शन करून नाक
जे काय आहे नाक डोळे मुरडतात, जरा कसतर करतात, वाईट वाटल्यासारखं करतात. शेजारच्यांनी विचारलं, म्हटले असं का करतं? म्हणले आम्हाला वाटत होतं भगवती सीतामाता खूप सुंदर आहे. काही सुंदर नाही म्हणले, छोटंसं शेपूटसुद्धा नाही. म्हणजे आता वानर जातीमध्ये शेपूट असणं हे सौंदर्याचं लक्षण सांगितलं. आता भगवती मातेचं सौंदर्य वानरांना सुंदर का वाटलं नाही? कारण विजयाती आता आले. वानर आणि भगवती सीतामाता विजयाती आहे, परमात्मा पण ते विजयाती असणारे तेच वानर सीतेचं सौंदर्य वाटलं नाही, पण त्याच वानरांना प्रभू रामरायामध्ये सौंदर्य वाटलं. विठ्ठल विठ्ठल. भगवती सीतेचं सौंदर्य अप्राकृत आहे, परमात्म्याचं सौंदर्य हे अप्राकृत आहे, सीतेचं सौंदर्य प्राकृत आहे. आता रामायणातला गोड प्रसंग आहे. ज्यावेळेस खर दूषण त्रिशिरा त्या पंचवटी क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र आले. प्रभू रामचंद्र आल्यानंतर ते खर दूषण त्रिशिरा म्हणतात, हम भरी जन्म सुन ही सब बाई देखी नाही असं सुंदरता आहे. म्हटले पहा, यद्यपि भगिनी किनी कुरूपा वद लायक नाही पुरुष अनुपा. ते खर दूषण म्हणतात, अरे आमचं सर्व आयुष्य गेलं पण अशी परमात्म्याची सुंदर छबी आम्ही कधी पाहायलाच मिळाला नाही. असू द्या, यद्यपि भगिनी किनी कुरूपा, जरी तिने आपल्या बहिणीला कुरूप केला असं तर चांगलं ती त्याच लायकीची होती, म्हणजे कुरूपच करायला पाहिजे होतं. पण त्या परमात्म्याचं सुंदर रूप आहे, त्या परमात्म्याला मारावं असं आम्हाला वाटत नाही. असं त्या खरं दूषण अशा प्रकारचे जे आहेत राक्षस, त्यांनाही परमात्म्याचे जे काही रूप आहे, रूप छबी आहे, मोहित करते. 11व्या अध्यायामध्ये खूप गोड चिंतन केलं. श्री अर्जुन आहेत, अर्जुन देवाला म्हणतात, देवा आम्ही योगजात अभ्यासावे, त्याने याची अनुभवा यावे, शास्त्रात ते आलोडावे, परी सिद्धांत तो हाची, आम्ही यजने किजती सगळे, ते फळी फळावे येण्याची फळे, कीर्ते होतो सगळे याची लागे, आणि की काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, त्या फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप, चराचर विनोदे पाहिजे, त्याने सुखे घरी राहायचे, तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा, आम्हा भोग मोक्षाच्या ठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होये सावरी. आता ते किती गोड रूप आहे. ज्ञानोबरे सांगतात, कैसे निलोत्पला ते रावीत, आकाशाही रंगू लावीत, तेजाची ओज दावीत इंद्रनिळा, जैसा परिमळ झाला मर्गजा, आकाशाची निघाली भुजा, ज्याची जाणूवरी मकर ध्वजा, जोडली भरव. माऊली सांगतात, इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी, वजयंतिया कवनीते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा, कैसे चक्रहन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे किंबहुना स्वामी, ते देखाव्या उत्कंठित पामी. परमात्म्याचं रूप असं आहे, पाहता पाहता मना न पुरे धनी. त्या गोपिका म्हणतात, अटती यद भवान नन्नी काननम, त्रुटील युगायते त्वाम अपश्यताम, कुटील कुंतलम श्रीमुखंचते, जळ उदीक्षताम पश्चिमकृत दृशाम. त्या गोपिका म्हणतात, काय परमात्म्याचं रूप आहे. जेव्हा परमात्मा वनामध्ये जातात त्यावेळेस आम्हाला दिवसभर परमात्म्याचा वियोग होतो, पण जेव्हा परमात्मा गोकुळामध्ये येतात ते परमात्म्याचं रूप पाहतो आम्ही. पण जो आम्हाला विरह होतो, त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यताम, एक त्रुटीसुद्धा युगाप्रमाणे आम्हाला होते. म्हणजे पहा, क्षण आहे, तुका म्हणे क्षण क्षणात जातो काळ. एका क्षणाचे 2700 भाग केले, त्यातला एक भाग त्रुटी होतो, आणि एक त्रुटी म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष युगा येते. म्हणजे एक त्रुटी गेली तर एवढे वर्ष गेल्याप्रमाणे त्या गोपिकांना दुःख होतं. कुटील कुंतलम श्री मुखंचते. त्या गोपिका म्हणतात, ब्रह्मदेव जरा जडबुद्धीचा असं आम्हाला वाटतं. ह्या पापण्या ज्या आहेत, परमात्म्याचं रूप पाहताना मध्ये काय करतात, अडथळा करतात. पाहता पाहता मना न पुरे धनी, तृप्तीच होत नाही. परमात्म्याला किती पाहिलं तरी त्या पापण्या जडबुद्धीच्या आहेत. परमात्म्याच्या विग्रहाचा सौंदर्याचा भोग घेताना त्या काय करतात, प्रतिबंध करतात. तुलसीदास महाराजांचं एक सुंदर पद आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, ठुमक चलत रामचंद्र. एखादा सामान्य कवी असता परमात्म्याचं रूप माधुरीचं वर्णन करताना एखाद्या कमलाची त्यांनी उपमा दिली असती, किंवा एखाद्या चंद्राची उपमा दिली असती, कशाच तरी उपमा दिली असती. पण तुलसीदास महाराजांनी परमात्म्याच्या रूपाचा जे काही आनंद घेतला, छबी पाहिली, पण त्या रूपाला कोणती उपमा द्यावी तुलसीदास महाराजांना काय ते समजलं नाही. तुलसीदास अति आनंद निरखके मुखारविंद, परमात्म्याची मोहिनी रूप पाहिलं, आनंद झाला. मग आता रघुवर छबीला कशाची उपमा द्यावी, रघुवर छबी के समान म्हणतात तुलसीदास महाराज म्हणतात, रघुवर छबी बनिया. म्हणजे परमात्म्या छबीला आम्ही कशाची उपमा द्यावी, तर परमात्म्याचं रूप हे परमात्म्याच्या रूपासारखंच आहे. विठ्ठल विठ्ठल. डोळ्याची धानी पाहता न पुरे, डोळ्याची धानी पाहता न पुरे, तया लागे झुरे मन माझे, तया लागे झुरे मन माझे. धनी पाहता न पुरे,
पाये कुडे सांडोनी श्रीमुख नयनी न देखता सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी भगवान श्री ज्ञानोबा यांना पंढरीनाथ परमात्मा दर्शन झालं. परमात्मा कसा आहे? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकेळ फाकती प्रभा गणित लावणे तेज पुंजाळे नवर नवे तेथीची शोभा कानडाव विठ्ठल कर्नाटको येणे मज लावेला वेधू. परमात्म्याने वेध लावला. परमात्म्याचं रूप अनुपम्य आहे, सुंदर रूप आहे. किती परमात्म्याच्या रूपाला पाहिलं तरी तृप्ती होत नाही. कानी कुंडलाची शोभा, कानी कुंडलाची प्रभा, 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 कानी कुंडलाची प्रभा. जैसे चंद्र सूर्य नभा, जैसे चंद्र सूर्य नभा, जैसे सूर्य नभा, जैसे चंद्र सूर्य नभा. विठाई सावळे डोळसे रंगा येईवो, विठाई सावळे डोळसे रंगा येईवो, विठाई सावळे डोळसे रंगा येईवो, विठाई सावळे रंगा येईवो. भगवंताच्या सौंदर्याविषयी संत वाङ्मयात इतके प्रमाण आहेत. संत शिरोमणी कानोबाऱ्यांचे गोड आहे, अभंग आहे, त्याला गोंधळ म्हणतात. गोंधळ गुरुवारी भोलीबाबा म्हणायचे, तुम्ही आम्ही गोंधळ घालतो तसा हा गोंधळ नाही. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटे व नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी व विशाळ व्यंकटनेत्र वैजयंती तळपे कंठी व कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी व अष्टांगे मंडित काय वर्णावी रूप ठेवणी व सोली व शुद्ध रसाची ओती व लावण्याची खाणी व सर्व कळा संपन्न मंजूळ बोले हास्य वजनी व बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणी व कानोबऱ्यांची आरती सुंदर अंग कांती मुख भाळ सुरेख बानली उठी अंगी टिळा साजिरा रेख मस्तकी मुकुट कानी कुंडले तेज फाके आरक्त दंत हिरे कैसे शोभले निखे धन्य ते प्रसवली ऐसिया नंद पत्नी. सर्वांनी परमात्म्याच्या रूपाचं इतका गोड चिंतन केलं. त्या अभंगाचं नुसतं उच्चार जरी केला तर त्या परमात्म्याच्या रूपाची अनुभूती नक्की येते. असे जे काय असतात संत वाङ्मयामध्ये संतांची जी वचनं आहेत गोड आहेत. ज्ञानोबा सांगतात त्या रूपाला आम्ही पाहिलं, पाहता पाहता मनानं पुरे धनी. कितीही पाहिलं तृप्ती होत नाही. का होत नाही हो? पोट सेवितानं धाहे भूक भुकेलीच राहे. तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. त्याचं कारण आहे संसारातल्या पदार्थाच्या दर्शनामध्ये उद्विग्नता आहे, पारतंत्र्यता आहे, अनित्यता आहे. पण परमात्मा दर्शनामध्ये कधी उद्विग्न येत नाही. शांतीब्रह्म गुरुवर्य बाबा सांगत असतात सांसारिक पदार्थामध्ये नेहमी उद्विग्न येते. पंक्तीला बसल्यानंतर आपल्या सर्वांना उदाहरण माहिती आहे. पंक्तीला बसल्यानंतर सांसारिक जे पदार्थ आहेत त्यामध्ये उद्विग्नता आहे, परमात्मा दर्शनामध्ये उद्विग्नता नाही. पंक्तीला बसलं सुरुवातीला पंक्तीचे मालक साधा भात वाढतात. वारकरी मंडळी आनंदानं साधा भात खातात. पण तो पंक्तीचा मालक काय करतो? मसाला भात आणतो. वारकरी काय करतो? पांढरा भात बाजूला ढकलतो, मसाला भात येऊ द्या म्हणतो. आणि मग पुढं तो पंक्तीचा मालक दूध भात घेऊन येतो. वारकरी काय करतात? मसाला भात बाजूला सरकवतात, दूध भात येऊ द्या म्हणतात. सांसारिक पदार्थामध्ये उद्विग्नता आहे, पण परमात्मा दर्शनामध्ये कसल्याही प्रकारची उद्विग्नता नाही. तुका म्हणे पोट भरे परिते उरे भूक पुढे जे विटे ना सरे किंवा वीट नाही पांडुरंगी वाडे अंगी आर्तते. परमात्मा दर्शनामध्ये
कधीही वीट येत नाही, उद्विग्नता नाही. वैश्विक दर्शनामध्ये सांसारिक पदार्थामध्ये पारतंत्रता आहे. विषयाच्या भोगामध्ये भोग्य भोग भोगता त्रिपुटी करून विषयाचा भोग भोगावा लागतो. परी ते वेगळेपणे भोगीजे, जसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेत विसरीजे. भोगिते पण हे परमात्मा दर्शनामध्ये आणि वैश्विक दर्शनामध्ये सांसारिक पदार्थाच्या अनुभवामध्ये अनित्यता आहे, सुखामध्ये अनित्यता आहे, पण परमात्मा सुखामध्ये अनित्यता नाही. महाराज सांगता अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा. परमात्मा दर्शन असं आहे, त्या परमात्मा दर्शनामध्ये दर्शनाचा जो सुख आहे त्यात कधी अंतही नाही, त्याला कधी मर्यादाही नाही. असं जी परमात्मा वस्तू आहे आम्ही पाहिली, पाहता पाहता मना न पुरे धनी. तृप्ती होतच नाही, तृप्ती भुकेली काय करू माये. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे, मन धाये परिण धाये पुढत पुढती राजा विठ्ठल पाहे. श्री ज्ञानोबा सांगतात असा योग्यानं दुर्लभ असणारा जो परमात्मा आहे आम्ही त्याला पाहिलं, पण तो नेमका कोण आहे त्याचा निर्देश श्री ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देखिला देखिला बाय देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेहो निमाले दुजे. पण श्री ज्ञानोबा सांगतात आम्ही देव पाहिला, नुसता देव नाही पाहिला, देवांचा देव पाहिला. सामान्य जीवाला पाहण्यात काय अर्थ नाही. प्रातस्मरणीय गुरुवारी वैकुंठवासी श्री बाबा गुले बाबा सांगत असं जीवाने जळाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जावं. तसं जीवाने जीवाला पाहू नये. जीवाला पाहण्यामध्ये काय अर्थ आहे. जीव हा मरका आहे, पंचभूताचा आहे, रक्त मांस रक्त ज्या नरकमुताने असलेला भरलेला आहे, आदी आणि अंताने युक्त आहे. बालत्व तारुण्य वार्धक्य मरणादी धर्माने युक्त असणारा हा जीव आहे. त्या जीवाला पाहण्यात काय अर्थ आहे का. त्या जीवाला पाहण्यात काय अर्थ नाही. आम्ही जो पाहिला देवाचा देव पाहिला. आता इतरही देवता आहेत, इंद्रचंद्राधिक देवता आहेत, पण त्या सर्व आडनावाच्या देवता आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, त्या कर्माच्या द्वारे त्या स्थानाची प्राप्ती करून घेतली. त्यांचाही देह भौतिकच आहे, पण ते श्रेष्ठ कर्म केल्यामुळं त्या पदाची त्यांना प्राप्त करून घेतलेली आहे. वास्तविक पाहता माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना फक्त देव ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. वास्तविक पाहता तेही काय आहेत, देवच आहेत. पण आम्ही जो देव पाहिला तो देव कसा आहे, निळोबाराय महाराज वर्णन करतात. इंद्रचंद्र महेंद्र या त्याची पूजा. इंद्रचंद्र महेंद्र याते पूजिती, इंद्रचंद्र महेंद्र याते पूजी, याते पूजी, इंद्रचंद्र महेंद्र याते पूजी. श्रुती
देवता ज्या परमात्म्याचं पूजन करतात, श्रुतीशास्त्र ज्या परमात्म्याचं स्तवन करतात, ऋषीमुनी ज्या परमात्म्याचं ध्यान करतात, असा हा तो हा देवादिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बाप रुक्मादेवरू 25वा 24 मूर्ती वेगळा. एक उपनिषदामध्ये कथा लिहिली आहे. देव आणि राक्षसांचं असुरांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये परमात्म्याच्या कृपेमुळं देवांना विजय प्राप्त झाला. पण देवांना वाटलं हा विजय आपल्यामुळेच प्राप्त झाला. परमात्म्याने एक लीला केली. एक दिव्य स्वरूपामध्ये परमात्मा प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर इंद्रादिक देवतांनी अग्निदेवाला सांगितलं तुम्ही जा आणि हे दिव्य स्वरूप काय ते पाहून या. आता ज्यावेळेस ते अग्निदेव त्या दिव्य स्वरूपापुढे येतात, ते पळत पळत येतात, त्यांची त्रेधा उडते, घाबरून जाते. हे दिव्य स्वरूप कोण आहे ओळखायला येत नाही. मग त्यावेळेस स्वतः परमात्मा अग्निदेवाला म्हणतात आपण कोण आहात. त्यावेळेस अग्निदेव सांगतात मी कोण आहे, मी अग्नी आहे, जातवेद माझं नाव आहे, मी सर्व ब्रह्मांडाला जाळून टाकू शकतो. परमात्म्याने काय केलं, एक काडी आहे, काडी समोर टाकली, म्हणजे ब्रह्मांडाला नंतर जाळा, आधी काडीला जाळा म्हटले. आणि मग काडी टाकल्यानंतर अग्निदेवाला काय ती काडी जाळता आली नाही, कारण याची या महातेजे तेज होताशना यच चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. परमात्म्याने ते तेज दिलं होतं. अग्निदेव काय झाले, त्यांचे सगळं नाराज झाले, माघारी आले. इंद्रादिक देवतांनी वायुदेवाला सांगितलं आपण जा. वायुदेव आले, आपण कोण आहात, मी वायू आहे, मातरिश्वाई माझं नाव आहे. ठीक आहे, आपलं कार्य काय, मी सर्व ब्रह्मांडाला उडवून टाकतो म्हणे. उडवून टाकू शकतो, ब्रह्मांडाला नंतर उडवा, पहिल्यांदा एक काडी उडवा म्हटले. आणि मग ती काडी समोर ठेवली. जशी अग्निदेवाची फजिती झाली तशीच वायुदेवाची फजिती झाली. शेवटी इंद्रदेवता आले, परमात्मा गुप्त झाले, दिव्य स्वरूपामध्ये आदिमाया शक्ती भगवती देवी प्रकट झाल्या, ब्रह्मविद्या प्रकट झाल्या. अरे इंद्रा, हे साक्षात परब्रह्म आहे, यांच्या कृपेनेच तुला विजय प्राप्त झालेला आहे. परमात्म्याच्या सामर्थ्यामुळेच तुम्ही सर्व देव काय आहात, विजयी आहात. विठ्ठल गोलोक धामामधला एक प्रसंग आहे. श्री अर्जुन जेव्हा गोलोक धामामध्ये गेल्यानंतर द्वारपालाजवळ तिथं आल्यानंतर एक ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्यानंतर द्वारपालाने विचारलं आपण कोण. आता आपण कोण विचारल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाला मी सृष्टी उत्पत्ती करता ब्रह्मदेव आहे. मग द्वारपालाने विचारलं कोणत्या ब्रह्मांडाचे आपण ब्रह्मदेव. अरे म्हटले जगात एकच ब्रह्मांड आहे, ते एकाच ब्रह्मांडाचा मी एकटाच ब्रह्मदेव आहे. म्हटले थांबा म्हणे, मी काय करतो, मध्ये परमात्म्याला वर्दी देऊन येतो. ते द्वारपाळ होते, मध्ये दरबारामध्ये गेले. तिकडून एक 5 तोंडाचा आणखी एक देवता आली. आल्यानंतर आपण कोण, श्री अर्जुनांनी विचारलं आपण कोण. म्हटलं मी ब्रह्मदेव आहे. ते झाल्यानंतर परत 6, 10, 20, 40, 60, 80, 100 मुखाचे प्रत्येकजण ब्रह्मदेव येऊ लागले आणि विशिष्ट ब्रह्मांडाचे आम्ही कोण आहोत, ब्रह्मदेव आहोत असं सांगू लागले. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर चतुर्मुखाचे ब्रह्मदेव जे जगत उत्पत्ती करता होते, त्यांना मीच एक श्रेष्ठ उत्पत्ती करताय, हा त्यांचा सर्व जो अभिमान होता तो सर्व अभिमान विगलित झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या अपरिमित परम वीर्यत्वाचं दर्शन त्या गोलोक धामामध्ये अर्जुनाला दाखवलं. विठ्ठल परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवाम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजम विभुम तू परम दैवत तिही देवा पुरुष जे 25वा दिव्य तू प्रकृती भावा. पलीकडील श्री ज्ञानोबा सांगतात तुम्ही कसे आहात, देवाचे देव आहात, प्रकृतीच्या पलीकडचे आहात, अनादिसिद्ध आहात. जो नाकडी जशी जन्मधर्मी ज्ञानोबा वर्णन करतात, काळ यंत्राशी सूत्री असे असणारे तुम्ही कोण आहात, नियामक आहात. इतर जे देव आहेत नियम्य आहेत, परमात्मा हा नियामक आहे. देव शब्दाचं चिंतन करताना दिव्यते येते देव हा प्रकाशमान जो आहे, प्रकाशमान असा अर्थ केला. ज्योतिषामपि तज्ज्योतिः तेजस तेजस्विनामहम. परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. प्रकाशाचं चिंतन करत असताना 4 प्रकारचे प्रकाश सांगितले. जड प्रकाश, विकारी प्रकाश, चित्त अविकारी प्रकाश आणि स्वयंप्रकाश. 4 प्रकारचे प्रकाश सांगितले. जड प्रकाशामध्ये भौतिक प्रकाश येतो, म्हणजे सूर्याधिकाचा जो प्रकाश आहे तो जड प्रकाश आहे. विकारी प्रकाशामध्ये म्हणजे चिदाभास, म्हणजे त्याला जीव म्हणा, हा विकारी प्रकाश आहे. जे काही जागृती स्वप्नामध्ये उत्पत्ती आणि सुषुप्ती समाधीमध्ये काय होतो, नाश पावतो. म्हणून ह्याला काय म्हटलेले, अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य आहे ते हा विकारी प्रकाश झाला, जीव चैतन्य. मग चित्त अविकारी प्रकाश, साक्षी कुटस्थ चैतन्य, अंतःकरण उपाधीने युक्त चैतन्य म्हणजे उदासीन असणारं हे चित्त अविकारी प्रकाश. स्वयंप्रकाश परमात्मा आहे. कुणाचं, तो कोणाचं प्रकाशन करतो, तर सर्व जगाचं प्रकाशन करणारा, त्याचं कोणीही प्रकाशन करत नाही. ज्ञानोबराने ज्योतिषमपित ज्योती या पदावर वर्णन करताना खूप सुंदर चिंतन केले. जे अग्नीचे दीपन, चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेने, जयाचे उजियडे तारागण उबडे, महाते सुरवाडे जेने रहाटे, जे आदीची आदी, वृद्धीची वृद्धी,
बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव, जे मनाचे मन, नेत्राचे नयन, सूर्याचे नयन देखती जेणे. महाराज जे मेदिनीची मेदिनी, पाणी पिवणी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे. परमात्मा मनाचं मन येन मनसानं मनुते येणावर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. परमात्मा मनाचं मन आहे. आपण डोळ्याच्या द्वारे पाहतो, डोळा कुणाच्या द्वारे पाहतो? परमात्म्याच्या द्वारे पाहतो. आपण कानाने ऐकतो, कान कुणाच्या द्वारे ऐकतं? आपण वाणीनं बोलतो, वाणी कुणाच्या द्वारे बोलते? आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वी कुणावर राहते? आपण पाणी पितो, पाणी कुणाचं ग्रहण करतं? तेजा दिवे लावणी जेणे तेजे. ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणजे असा जो परमात्मा आहे, स्वयंप्रकाश परमात्मा आहे, त्या परमात्मा स्वरूपाचं चिंतन करताना श्रुतीमध्ये सांगितलं तो परमात्मा यतो वा इमानी भूतानी जायंते. उपनिषदामध्ये सांगितलं जन्माद्यस्य यतः, किंवा ज्ञानोबराय पहिल्या अध्यायाच्या पहिले ओळीमध्ये सांगतात ती परमात्मा वस्तू अशी आहे, आद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, स्वसंवेद्य आहे, आत्मरूप आहे, अशी ती परब्रह्म वस्तू जी आहे त्या परब्रह्म वस्तूचं आम्ही काय केलं? दर्शन केलं. देखिला देखिला माये देवांचा देव. आता परमात्म्याचं दर्शन झालं. परमात्म्या दर्शनाचं फल काय असेल तर फिटला संदेहो निमाले दुजे पण. परमात्म्याचं यथार्थ दर्शन झालं. गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री घुलेबाबा सांगायचे, वस्तू जशी आहे तशी कळणं याला दर्शन म्हणा. परमात्म्याचं यथार्थ दर्शन झालं. परिणाम काय झाला? जो संदेह होता, संशय होता, तो फिटून गेला आणि संशयाच्या पोटामध्ये असणारा जो काय दुजेपणा आहे तोही निवृत्त झाला. विठ्ठल विठ्ठल. आता संदेह आणि जो काही दुजेपणा आहे, संदेह केव्हा निर्माण होत असतो? ज्ञानोबराय म्हणतात, जे अमृती परी नावडे असे सावियाचे अरोचक जय पडे, ते मरण आले असे पुढे जाणवे की. तैसा विशेष सुखे रंजे जो ज्ञानेशीची माझे, तो संशय अंगीकारी जी तर भ्रांती नाही. संशय जरी पडला निभ्रांत जाणे नासला, ऐक परत्रा मुकला सुखासी गा, साच लटिके विरुद्ध आणि निके संशय तो नोळके हिताहित. माऊली सांगतात, संशय आणि थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणी अशी जे अज्ञानाची गडद पडे तर हा बहुवस्मनी वाढे. म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा हृदय हाचीन समाये, बुद्धी ते गेवसुनी ठाये ते संशयात्मक होय लोकत्रय. संशय काय करतो? संशय शब्दाचाच अर्थ आहे अज्ञान, भ्रांती, चिद ग्रंथी, जी काय असणार बुद्धिभेद. हा बुद्धिभेद म्हणजे सगळे एकाचीच नाव आहेत. आता आमचा संशय काय झाला? संशय निवृत्त झाला. संशय काय असतं? परमार्थ हा अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग आहे. मग त्यामध्ये संशय निर्माण होतच असतात. संशय हा एक ज्ञानाचा प्रकार आहे, पण तो ब्रह्मज्ञानामध्ये त्या संशयाचा समावेश होतो. माणसाला असं संशय परमात्म्यामध्ये लागल्यानंतर संशय वाटतो. त्या संशयाचे परत दोन प्रकार आहेत, एक निश्चय रूप आणि एक संशय रूप. निश्चयात्मक भ्रम आणि संशयात्मक भ्रम. निश्चयात्मक भ्रमामध्ये देह सत्य आहे, ईश्वर, पारलौक असणार, परलोक, मोक्ष हे सगळं खोटं आहे, संसार सत्य आहे. हा जो भ्रम आहे निश्चयरूप भ्रम आहे. ह्या भ्रमाचं विशेष असं आहे, ह्या भ्रमामध्ये हा खोटं आहे असं वाटत नाही, ते प्रमाय असं वाटतं. हा निश्चयरूप भ्रम आहे. आणि मग संशयात्मक भ्रमाचं चिंतन करताना स्थानोवा पुरुषोवा, म्हणजे हा जो भ्रम आहे हा भ्रम डोळसाळा होतो, आंधळ्या माणसाला होत नाही. तसं बद्ध पुरुषाचा भ्रम हा निश्चयात्मक असतो आणि मुमुक्षूचा भ्रम हा संशयात्मक असतो. विठ्ठल एका विशेषामध्ये अनेक विशेषणाचं ज्ञान होणं. एकस्मिन धर्मिनी विरुद्ध नाना धर्म व गाहे ज्ञानम संशय, म्हणजे याला संशय म्हटलं. एका विशेषामध्ये एकाच विशेषणाचं अनेक विशेषणाचं ज्ञान होणं, ह्याला काय म्हटलंय? संशय म्हटले. द्विकोटिक किंवा चतुष्कोटिक. विठ्ठल विठ्ठल. स्थानूच्या ठिकाणी स्थानुत्व किंवा अस्थानुत्व, पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व किंवा अपुरुषत्व. चतुष्कोटिक संशय सांगितला. संशय काय करतो? माणसाला दुःख देत असतो. संशय आहे तिथं माणसाला कधी सुख मिळत नाही. म्हणजे जे काही संशय निश्चयात्मक आणि भ्रमात्मक संशय, त्या संशयाचे परत दोन प्रकार केलेले आहेत, प्रमेयगत संशय आणि प्रमाणगत संशय. प्रमेय आणि प्रमाण जे वेदवाक्य आहेत, मग ते जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करतात का भेद प्रतिपादन करतात, हे जे काही सर्व आहे. प्रमेय संशयामध्ये आत्मगत आणि अनात्मगत संशय पुष्कळ आहेत. आत्मगत संशयामध्ये परत काय तत्पदार्थ गोचर, त्वम पदार्थ गोचर संशय, असे भिन्न भिन्न प्रकार सांगितले. आत्मा ब्रह्माहून भिन्न आहे का अभिन्न आहे? अभिन्न असेल तर सर्वदा आहे का मोक्षकाली आहे? सर्वदा असेल तर आनंदादी ऐश्वर्यादी गुणवान आहे का तद्रहित आहे? आनंदादी ऐश्वर्याने युक्त असेल तर त्याचं गुण आहे का स्वरूप आहे? असे भिन्न भिन्न प्रकारचे संशय काय होतात? अंतःकरणामध्ये निर्माण होत असतात. हे सगळे संशय घालवायचे. संशय गेले कशामुळे गेले?
परमात्म्याच्या कृपेमुळे गेले. तुकाराम महाराज सांगतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. बुद्धिभेद म्हणजे संशय, भ्रांती, अज्ञान हे सगळं निघून गेलं. संशय माणसाला काय करतो, नेहमी दुःख देतो. म्हणून संशय कधी करत जाऊ नये. एक उदाहरण सांगितलं जातं, एक मनुष्य होता, थोडं काहीतरी घडलं म्हणून गंगेमध्ये स्नानाला आला. गंगेमध्ये स्नानाला आल्यानंतर स्नान करत असताना गंगेमध्ये स्नान झालं आणि आचमन केलं. आचमन केल्यानंतर एक भाताचा शीत मात्र तोंडात गेला. तोंडात गेल्यानंतर वाटलं, अरे काय झालं समजत नाही, भाताचा शीत तोंडात कसं काय गेला. मग ते जिथून गंगेचा प्रवाह येतो उलट्या दिशेने वर जाऊ लागला. तिथे एक मातोश्री भांडे घासत होत्या. मग त्या मातोश्रीनं म्हणतो, आईसाहेब हे भांडे घासण्याची काही जागा नाही. तेव्हा मातोश्रीने सांगितलं, मी बाहेरची आहे म्हणे, अशुची अवस्थेमध्ये आहे. त्याला आणखी वाईट वाटलं, म्हणे ही मातोश्री बाई कुठल्या जातीची आहे आणि त्यात बाहेर बसलेली आहे. आता म्हटलं पहिलं पाप घालवलं मी गंगेमध्ये आलो, आता दुसरं पाप घडलं. म्हणजे आता काय केलं पाहिजे. एका पंडिताकडे गेला. पंडिताकडे गेल्यानंतर पंडितजींना विचारलं, असं असं घडले. आता पंडितजींना पण थोडंफार सेवा करणारा मनुष्य पाहिजेच होता. म्हणून सांगितलं, काही नाही, संन्यास घे म्हटले. आणि मग त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर एका गावामध्ये काही दिवस गेले. एका मातोश्रीने जेवणाचं आमंत्रण दिलं. जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर आता आपले गुरूंना घेऊन जायला पाहिजे. एकटाच गेला. जेवायला गेल्यानंतर जेवायला बसला. निम्मा अर्ध जेवण झालं. मातोश्रीने विचारलं, बाईने विचारलं, महाराज एक प्रश्न विचारू का, राग तर येणार नाही ना. म्हणे, नाही कसला राग येणार आहे, विचारा म्हणे, पंगत खूप सुंदर झाली. आणि मग विचारलं, सांगा म्हणे, मला एक मुलगा आहे म्हणे, पण मी पूर्वी ब्राह्मण होते. ब्राह्मण असताना मला मुलगा झाला, पण आता मी मुसलमान धर्म स्वीकारला, मी आता मुस्लिमी झाले. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, मग त्या मुलाची मुंज करू का सुनता करू म्हटले. त्याने डोक्याला हात लावला. म्हटले, पहिलं पातक घालवण्यासाठी मी संन्यासी झालो, आता हे पातक कसं घालवायचं. डोक्याला हात लावून शांत बसला. बसल्यानंतर त्या बाईसाहेब विचारतात, महाराज असं का शांत बसले, उत्तर द्या ना, उत्तर द्या ना. तो म्हणतो, आता उत्तर काय द्यायचंय, मी विचार करतोय मरायचा, पण मरण्याच्या पूर्वी माझी समाधी बांधावी का थडगं बांधावी याचा विचार करतोय. विठ्ठल हा जो संदेह आहे, संदेह संशय माणसाला नेहमी काय करत असतो, दुःख देतो. पण श्री ज्ञानोबा सांगतात, फिटला संदेहो. संदेहो परमात्मा दर्शनामध्ये संदेह वृत्ती, संशय गेला, अज्ञान गेलं, भ्रांती गेली. त्याच्या तज्जन असताना जो काय भेद आहे तो भेदही निघून गेला. तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे. ज्ञानोबा वर्णन करतात, खंडे तरी उरला तो अवघा हरी. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपण बाहेरी नलगे आवधुंडावा. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव दुंडावा. दुजेपणा जो आहे, दुजेपणाही गेला. दुजेपणाचं चिंतन करताना मृत्यूस मृत्यू आपनोती यह नाने व पश्यती. जो नानात्व पाहतो, भेद पाहतो, तो मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा, जडा जडाचा भेद आहे. पण ज्ञानोबा सांगतात, आमचा हा पाचही प्रकारचा भेद गेला. जीव ईश्वराचा भेद केला. दर्पणीचे दुसरे भासे, परिते असे एकते. तुका म्हणे, कैची कीव कोठे जीव निराळा. जीव ईश्वराचा भेद गेला, जीव जीवाचा भेद गेला. मुंगे आणि राव आम्हा सारेखाचे जीव. जीव जडाचा भेद गेला. भक्त श्रोमणी नामदेवराच्या चरित्राला प्रसंग आहे. नामदेवरायांनी त्या दगडांना सर्व कपडे घातले. किंवा नामदेवरायांच्या मातोश्रींचं खोकला आला होता. मग औषध आणण्यासाठी नामदेवराय गेले. बाबळीची जी साल होती, कुऱ्हाडीने साल काढल्यातून त्यातून रस आला. नामदेवरायांना मोठं वाईट वाटलं. म्हटलं, मी हरिभक्त म्हणून घेतो, पण मला कसल्याही प्रकारची भूतदया नाही. आणि मग जसं त्या बाबळीच्या खोडाला इजा झाली, सर्व जे कुऱ्हाड होती, आपल्या सर्व शरीराचं जी काही साल आहे काढून टाकली. परमात्म्याचा धावा केला. परमात्मा प्रकट झाले आणि प्रकट होऊन आईसाहेबाचा म्हणजे राजाई मातेचा, गोनाई मातेचा खोकलाही घालवला. नामदेवराचं शरीर पहिल्यासारखं केलं. म्हणजे पाषाणामध्ये सुद्धा, त्या खोडामध्ये सुद्धा काय झालं, परमात्मा दर्शन झालं. जीव जडाचा भेद गेला, जडा जडाचा भेद गेला. सोने आणि माती आम्हा समाने चित्ती, किंवा ईश्वर जडाचाही भेद गेला. विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. आता भेद गेला. माऊली सांगतात, तैसा विश्व स्वप्नेशी माया, निद सांडुनी धनंजया, सहसा
चेईला अद्वया नंदपणे जो चेले आपले ज्ञान जैसे नाहीचे होय स्वप्न तैसे स्फूर्ती त्रिभुवन जया वाव झाले हाती घेतली या माळा फिटे सर्फा भासाचा कंटाळा तैसा माझेने बोधे टवळा नागवे जो लेणे सोन्याची जो जाणे तो लेणे पण ते वाव म्हणे तेव्हा मी जाणून जेणे वाळीला भेद गेला अशा प्रकारचा संशय गेला. मग आता काय राहिलं? आता सर्व चराचरामध्ये अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये असणारी जी परमात्मा वस्तू आहे त्या परमात्मा वस्तूची यथार्थ खूण अंतकरणामध्ये बांधली ज्ञानोबा अभंगाच्या तिसऱ्या चरण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी 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 बाप रखुमा देवी वरुणा मानली कैसी 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 देखिला देखिला माई देवता देवा देखिला देखिला माई देवता देवा देखिला देखिला माई देवता देवा देखिला देखिला जय जय विठोबार कुमारी 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासे बाप रखुमा देव रखून बांधली कैसी किंवा गाथ्यामध्ये अनंत वेशे अनंत रूपे देखिले मी त्यासे रखुमा देवी वरी खून बांधली कैशी म्हणजे परमात्मा या ठिकाणी कशी खून बांधली किंवा बाप रखुमादेवीवर असा जरी अर्थ घेतला ते रखुमादेवीचे जे वर परमात्मा म्हणजे आमचे श्री पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमची माता बाप रखुमादेवीवर सुद्धा एक अर्थ श्री गुरु प्रातस्मरणी श्री मामासाहेब सांगायचे असं म्हणतात. 16व्या वर्षापर्यंत ज्ञानोबऱ्यांचे जे अभंग आहेत ते ज्ञानदेव या शब्दांनी आहेत. तदनंतरचे जे अभंग आहेत बाप रखुमादेवीवर असं परंपरेने सांगितलं जातं. म्हणून बाप रखुमादेवीवरी देवीवरी परमात्मा या ठिकाणी किंवा परमात्मा कृपेनं खून बांधली कैसी गुरुगम्य असणारे जे खून आहे अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं. तो जीवती वास पाहे ती होता मीची तया एक आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची काय हे असो आणि काय त्या सर्वत्र मी वाचूनी नाही जैसे सवाय जळ दोही बुडालिया घटा तैसा महाराज सांगता हे समजते श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव किंवा जयाचे प्रतितीचे वाखोरा पवाड होय चराचरा. सर्व जड चेतन वस्तूंमध्ये परमात्मा स्वरूपाचा ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसुत्व विरेशा स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो. जरी जगत भिन्न असलं तर त्या भिन्न जगामध्ये परमात्म्याचं यथार्थ दर्शन झालं. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी देखिला देखिला ज्ञानोबराय म्हणतात आम्ही त्या परमात्म्याला पाहिलं. आता थोडं असं आहे योग्याना दुर्लभ ज्ञानोबरांनी सांगितलं वेळ संपत आलेला आहे पण गीतेमध्ये तर असं म्हटलंय योग्यालाच परमात्मा वस्तू सुलभ आहे तस्याम सुलभ पार्थ
नित्ययुक्तसे योगिनः. परमात्मा वस्तू योग्याला सुलभ आहे असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं. किंवा योगी निर्वाण परमाम असा जो योगी आहे तोच परमात्मा दर्शन करू शकतो. ज्ञानोबराय म्हणतात योग्याला तो परमात्मा कसा आहे, दुर्लभ आहे. आणि दुसरी शंका अशी आहे, त्या परमात्म्याला पाहता येतं का? दृश्यपणे देखीजे का नेयत्वे जाणे जे अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. डोळ्याने परमात्म्याला पाहता येत नाही अशी ती परब्रह्म वस्तू आहे. आता योग्यानं दुर्लभ आहे असं म्हणण्याचं तात्पर्य, योग शब्दाचा अर्थ भिन्न भिन्न प्रकाराने भिन्न भिन्न शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहे. रूढ अर्थ जर आपण घेतला हे तर हटयोगी असा घ्यावा. अष्टांगादी संकटी योगी शिनता ती किरीटी परी अवसरू नाही भेटी जयाची क्लेशोधिक तरस्तेशाम अव्यक्तासक्त चेतसाम. गीतेमध्ये जिथे जिथे योगाच्या द्वारे परमात्मा दर्शन झाले असा शब्द येतो तिथे तिथं योग शब्द हा अनन्य भक्ती किंवा ज्ञानवाचक आहे. विठ्ठल विठ्ठल. योगामध्ये जो काही योगी असतो निर्विकल समाधीमध्ये जातो, पण वित्थन दशेमध्ये आल्यानंतर परत त्याला काय होतं, जगाचा अनुभवाला येत असतो. म्हणून योगी जो आहे इथला हा योगी हटयोगी आहे. योग्यानं परमात्मा दर्शन यथार्थ होत नाही. आता त्या परमात्म्या वस्तूला पाहायचे कसं पाहायचं? इदंतेशी वाळले मी पणेविन डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची परिदर्पणाचे आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहते गवारे तैसे नको हे पाहणी ऐसे असे विरा जैसानं मोडलिया विहिरा मग आपली उग मेझरा भरून टाके नात्री आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब नेहटे का न विनव घटा भावी नाना इंधनांशू सरलिया वनी परते जेवी आप्या आप्या तसे आप्या धनंजया न्याहाळणे जिव्हे आपली चवी चाकणे चक्षु निज बुबुळ देखणे. म्हणजे पाहणेपणा टाकून दृश्य सापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून त्या परमात्म्याला पाहायचे. ते वस्तू पाहत असताना ज्ञानोबा एक उदाहरण देतात. पाहतात ते वस्तू पहिले आपण पे आपुले पाहिजे जैसे हिवले हिवे. आपल्या ठिकाणच ती परब्रह्म वस्तू पाहायची, पण कशी पाहायची? थंडीचा दृष्टांत दिला. थंडीने थंडी थंड व्हावी. ह्या त्रिपुटीमध्ये जशी थंडी एकरूप आहे तसं दृश्य द्रष्टा दर्शन हे त्रिपुटी जिथं एकरूप होऊन जाते. किंवा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात मग देखीजे ना न देखीजे ऐसे जी दशा निपजे ते ते दर्शन माझे साचोकारे. तुहारे श्रीहरी पाहिला डोळेवरी पाहता पाहणे दोरे सारोनिया. दृश्य सापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून जे दर्शन आहे ते यथार्थ दर्शन आहे. आणि ते दर्शन आम्हाला झालं, मग त्याचा परिणाम असा झाला अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी बाप रोकमा देव रोखून बाणली कैसी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. राम महाराज विष्णू महाराज पंढरपूर. उठू नका कोणी, उठू नका. अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्याशी अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्याशी अनंत वेशे देखिले त्याशी अनंत रूपे 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 अनंत वेशे देखिले त्याशी. बाप रखुमादेवर खूण बाणाली कैशी बाप रखुमादेवीवर खूण बाणाली कैशी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव. रखुमादेवर खूण बाणाली कैची बाप रखुमादेवर खूण बाणाली कैची देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेवानी माले तुझे पणा
देखिला माय देवाचा देव मला संध्याने माले तुझे पण ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची एक 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. अंमळनेरला फार मोठं मंदिर बाबासाहेब म्हणजे आमचे मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी यांचा जन्मगावाकडे एक मोठं मंदिर उभारलेलं आहे. त्या मंदिराचे अध्यक्ष आणि आमचे त्या मंदिराशी सहकारी असले आमचे गजानन महाराज बोरसे साहेब म्हणून ते मंदिराचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दोघांनी विठ्ठल बाबाच्या नावाने म्हणजे बाबांच्या मोठ्या बाबांच्या नावाने एक त्यांचं काही स्मरण असावं, त्यांची काही कीर्ती असावी, त्यामुळे त्यांनी एक कॅलेंडर प्रसिद्ध केलेलं आहे. तर त्या कॅलेंडरचं आपलं प्रकाशन आमचे गुरुवर्य स्थानी असलेले मुखेकर शास्त्री डॉक्टर महाराज पासपोर महाराज आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणजे समबंधू असलेले पांडुरंग महाराज यांच्या हस्ते होईल. आणि कदम मौली तर त्यांनी ते ताबडतोब प्रकाशन करावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जय विठ्ठल करून घ्या. विठ्ठल जय जय 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 विठ्ठल कोले रे कुरे वाकोडी उठू नका उठू नका आरती होईपर्यंत उठू नका. तुम्ही सिद्ध अधिकार मी आपला अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावी श्री म्हणाई नाही नारायणा जवाळी कोपणे सापडले केणी आता उठावी श्री म्हणाई नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निभालेला आता उठावी श्री म्हणाई नाही नारायणा करुणी आरती आता भोवावशी पती माझे पुराणे नवस धन्य काळ हा भाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा माझे पुराणे नवस धन्य काळ हा तुका वाहे टाळी होता संगीत जवळी माझे पुराणे नवस धन्य काळ हा प्रेमारती गोविंदाचे ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा पुराणे मुला ओवाळी परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामावणे केशवाचे गुणे राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनवेदना माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगे हितानेनाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्याने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुणे विश्व ब्रह्माचे केले रामया जनार्दनी वाईट कसे केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू मनवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद स्वामी पहिला कवी राम आरती तुकाराम राघवे सागरा सद्गुरु
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.